नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं आपलं टार्गेट अकॅडमी नाशिक या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो बघा, आता बोर्डाची एक्झाम मित्रांनो फक्त आणि फक्त 20 ते 25 दिवसांवरती मित्रांनो राहिलेली आहे आपली एक्झाम। तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका, मस्त आनंदात मस्त जेवण करा पोटभर आणि अभ्यास पण चालू ठेवा। आता मित्रांनो अभ्यासाची दिशा हे जास्त वेटेज आहे त्याला आधी जास्त फोकस करा। म्हणजे आता जसं मॅथ्स मध्ये मित्रांनो थेरम्स जवळजवळ मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 मिळून जवळजवळ मित्रांनो 27 ते 28 मार्काचे हे काय विचारतात, आपल्याला थेरम्स विचारतात। काय विचारतात? थेरम्स। तर मित्रांनो बघा, हे शुअर शॉर्ट मार्क्स आहेत मित्रांनो। येणार म्हणजे येणार, येणार म्हणजे येणार। मिनिमम 25 मार्काचे आपल्याला काय मित्रांनो थेरम्स आहेत। मग हे डायरेक्ट जर तुम्ही रट्टा मारून गेले, काय रे रट्टा, तर मित्रांनो हे हातातले मार्क आहे। काय हातातले मार्क आहे मित्रांनो। स्ट्रॅटेजी एकदम सिंपल ठेवा, स्ट्रॅटेजी काय करा एकदम सिंपल ठेवा। म्हणजेच काय, जेणेकरून काय तुम्हाला काय करता येईल मित्रांनो, बघा जास्तीत जास्त काय करता येईल, स्कोर करता येईल। तर मित्रांनो बघा, सगळ्यात आधी आता मॅथ्स 1 मधील आपण थेरम घेऊया, काय मॅथ्स 1 मधील, आणि मग नंतर काय करूया आपण मॅथ्स 2 मधील थेरम घेऊया। आता बघा मित्रांनो मॅथ्स 1 मध्ये पहिला थेरम मित्रांनो बघा, आता मॅथ्स 1 मध्ये कोणकोणत्या चॅप्टर वरती आपल्याला थेरम विचारतात? पहिलं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, सेकंड वेक्टर आणि थर्ड वन ट्रिग्नोमेट्री। ओके, या 3 चॅप्टर वरती आपल्याला थेरम विचारतात। मित्रांनो आपण सगळ्यात आधी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स वरती घेऊया। बघा कसा क्वेश्चन विचारतात बघा, इफ थीटा इज द measure of theta is the measure of acute angle between the measure of acute angle between the pair of lines given by between the pair of lines given by ax square plus 2hxy, ax square plus 2hxy plus by square is equal to 0, then prove that tan theta is equal to, then prove that tan theta is equal to mod of 2 into root of h square minus ab upon a plus b आपल्याला मित्रांनो प्रूव्ह दॅट, बघा काय आपल्याला पेअर ऑफ लाईन्सचं इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्यावरून प्रूव्ह दॅट करायचंय tan theta is equal to 2 into root of a square minus ab upon a plus b। मित्रांनो किती वेळेस विचारलाय? 1 2 बघा, मार्च 13, मार्च 15, मार्च 17, जुलै 17, मार्च 23, जवळजवळ 5 वेळेस हा क्वेश्चन मित्रांनो विचारलेला आहे। काय 5 वेळेस हा क्वेश्चन मित्रांनो विचारलेला आहे, आपल्याला हा थेरम काय विचारलेला आहे। बघा मग खूप इम्पॉर्टंट थेरम आहे। ओके, मग मित्रांनो आता बघा सोल्युशन। ओके बघा, इक्वेशन ऑफ खूप सोपा आहे मित्रांनो, इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन इज काय दिले रे, ax square plus 2hxy plus by square is equal to 0। बरोबर आहे मित्रांनो, हे इक्वेशन काय रे, 2 लाईन मिळून बनलेलं आहे मित्रांनो, आहे बरोबर आहे। मग काय रे, 2 लाईनचे इथे 2 स्लोप असतील, लेट m1 and m2 be स्लोप्स ऑफ लाईन्स, क्लिअर? ओके, 2 लाईन मिळून मित्रांनो हे काय इक्वेशन आहे, बरोबर आहे। म्हणजे इथं काय असतील, 2 स्लोप असतील,
क्लिअर इथपर्यंत? ओके. मग काय आपल्याला काय सम ऑफ स्लोप काय असतं मित्रांनो, m1 प्लस m2 काय असतं -2h अपॉन बी, बरोबर आहे. अँड m1 m2 काय असतं मित्रांनो, a अपॉन बी, बरोबर आहे. प्रॉडक्ट ऑफ स्लोप काय असतो, a अपॉन बी. सम ऑफ स्लोप -2h अपॉन बी आणि प्रॉडक्ट ऑफ स्लोप काय असतं मित्रांनो, a अपॉन बी, बरोबर आहे. क्लिअर. आता पुढे इफ theta is the acute angle, if theta is the acute angle, then काय रे, tan theta is equal to काय असतो, then tan theta is equal to काय मित्रांनो, फॉर्म्युला मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2, m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2, बरोबर आहे. आता मित्रांनो बघायला गेलं आपल्याकडे m1 m2 ची व्हॅल्यू आहे, पण m1 मायनस m2 आहे का आपल्याकडे, नाही, m1 प्लस m2 आहे. मग आपल्याला काय माहिती, वी नो काय m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो रे, m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4m1 m2 मायनस 4m1 m2, बरोबर आहे. m1 प्लस m2 काय आपल्याकडे -2h अपॉन बी, बरोबर आहे. मायनस 4m1 m2 काय a अपॉन बी. ओके. हे कुठून टाकलंय, याला वाटलं इक्वेशन 1 and 2 देऊन द्या, 1 and 2. मग इथे लिहा, जे आपण सबस्टिट्यूट करतो ते लिहत चला, मेन्शन करत चला, फ्रॉम 1 and 2. क्लिअर. तर -2h चा स्क्वेअर काय, -2 चा स्क्वेअर 4, h चा स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन b चा स्क्वेअर b स्क्वेअर मायनस 4a अपॉन b येईल मित्रांनो. असं डिनॉमिनेटर सेम करा, काय डिनॉमिनेटर सेम करा. मग काय येईल, इथं बी स्क्वेअर येतं, इथं बी स्क्वेअर येण्यासाठी बी ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं बी ने केलं तर वरती पण बी ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय येईल मित्रांनो, देअरफॉर tan थीटा इज इक्वल टू काय रे, डिनॉमिनेटर सेम झाला 4h स्क्वेअर मायनस बी ने मल्टिप्लाय केल्यानंतर 4ab अपॉन डिनॉमिनेटर सेम केलाय म्हणजेच काय बी स्क्वेअर. काय कॉमन काढता येईल, 4 कॉमन काढता येईल का, 4 कॉमन काढल्यानंतर काय रे, h स्क्वेअर हा काय tan थीटा नाही, हा काय आपला m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, बरोबर आहे. m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय रे, 4 कॉमन काढल्यानंतर काय रे, h स्क्वेअर मायनस ab अपॉन b स्क्वेअर, बरोबर आहे मित्रांनो. ओके. हा काय झाला, m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर झाला. ओके. तर टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट, तर मित्रांनो m1 मायनस m2 काय येईल, देअरफॉर m1 मायनस m2 इज इक्वल टू प्लस मायनस, जेव्हा स्क्वेअर रूट घेतो तेव्हा प्लस मायनस मध्ये लिहितो, 2 इंटू रूट ऑफ h फोर्सेस स्क्वेअर रूट 2 इंटू रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b स्क्वेअरचं रूट b. ही झाली m1 मायनस m2 ची व्हॅल्यू. ओके. मग m1 मायनस m2 ची व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करा, इथं सबस्टिट्यूट करा, m1 m2 ची करा. ओके. मेन tan थीटाच्या इक्वेशन मध्ये देअरफॉर काय येईल मित्रांनो, tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2, m1 मायनस m2 काय आलं रे, काय आलंय 2 इंटू रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab, 2 इंटू रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b अपॉन 1 प्लस m1 m2, m1 m2 काय आपल्याकडे a अपॉन b, बरोबर आहे मित्रांनो. हे काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन, काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर tan थीटा काय लिहून 2 इंटू रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b, हे काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन, b इंटू 1 b प्लस a म्हणजेच काय रे, a प्लस b अपॉन डिनॉमिनेटर, जसं जसं डिनॉमिनेटर काय होईल कॅन्सल. देअरफॉर tan थीटा काय येईल आपला मॉड ऑफ 2 इंटू रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b हेन्स प्रूव्ड. हेच पाहिजे होतं ना आपल्याला, देअरफॉर हेन्स प्रूव्ड. झालं, सोपं आहे मित्रांनो, काय सोपं आहे, काही डाऊट. ओके. क्लिअर. काय केलं आपण बघा, स्टेप बाय स्टेप, फक्त स्टेप लक्षात ठेवा.
ओके, प्रूव्ह दॅट करायचं, गिव्हन इक्वेशन लिहायचं. ओके, m1 m2 दोन स्लोप, m1 प्लस m2 आणि m1 m2. ओके, क्लिअर. आपल्याला टॅन थिटाचा फॉर्म्युला माहिती, त्याच्यात m1 मायनस m2 ची व्हॅल्यू नाही माहिती, म्हणून m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर काय, m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4m1 m2 व्हॅल्यू टाकायची, डिनॉमिनेटर सेम करायचा, त्याच्यावरून m1 मायनस m2 ची व्हॅल्यू काढायची आणि ती टॅन थिटाच्या इक्वेशन मध्ये काय करायची मित्रांनो, सबस्टिट्यूट करायची. बस एवढंच आहे. ओके, सोपं आहे. हातातले मार्क आहे मित्रांनो. हे मार्क आपल्याला काही करून काय सोडायचे नाहीये, काही करून काय सोडायचे नाहीये. ओके, जायचं पुढे मित्रांनो. बघा पुढचा क्वेश्चन काय, पुढचा थेरम काय, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन वरचा. बघा काय विचारलंय आपल्याला. प्रूव्ह दॅट, सेकंड थेरम, प्रूव्ह दॅट काय दिलेलं आहे, प्रूव्ह दॅट अ होमोजिनियस इक्वेशन, प्रूव्ह दॅट अ होमोजिनियस इक्वेशन, होमोजिनियस इक्वेशन, homogeneous equation of degree 2 in x and y, of degree 2 in x and y, that is ax square plus 2hxy plus by square is equal to 0. हे काय रे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे. बरोबर आहे, क्लिअर. represents a pair of lines, represents a pair of lines, represents a pair of lines through the origin, okay, through the origin if h square minus ab, if h square minus ab greater than or equal to 0. ओके, आपण मित्रांनो किती वेळेस विचारलाय, जवळजवळ 5 वेळेस विचारलाय. बघा कधी कधी विचारलाय मार्च 14, 16, ओके, नंतर 18, ओके, नंतर फेब्रुवारी 20, ओके, आणि एकदा ऑक्टोबर 15. असं जवळजवळ 5 वेळेस मित्रांनो हा क्वेश्चन विचारलेला आहे, थेरम. ओके, क्लिअर मित्रांनो. आता याचा अर्थ काय होतोय, हे जे होमोजिनियस इक्वेशन मित्रांनो, ते काय, पासिंग थ्रू ओरिजिन. आपल्याला हे प्रूव्ह करायचंय, काय, पासिंग थ्रू ओरिजिन हे आपल्याला काय करायचंय मित्रांनो, प्रूव्ह करायचंय. ओके, मग बघा याचे स्टेप काय, बघा. गिव्हन इक्वेशन काय, गिव्हन इक्वेशन इज काय मित्रांनो, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, आता इथे मित्रांनो दोन केस आहे. एक केस वन काय टाकायची, b इज इक्वल टू 0. काय, b इज इक्वल टू 0. मित्रांनो इथं b इज इक्वल टू 0 टाकलं, ओके, तर काय राहील, देअरफॉर ax स्क्वेअर प्लस 2hxy, बरोबर आहे, b इज इक्वल टू 0. इन कुठे रे, या इक्वेशन मध्ये. समजा याला 1 दिलं, इन 1, ओके, इन 1. ओके, क्लिअर. मग b 0 टाकल्यानंतर हे 0 होऊन जाईल. फक्त काय राहील, ax स्क्वेअर प्लस 2hxy इज इक्वल टू 0. काय कॉमन निघतं इथून, x कॉमन निघतंय का, x कॉमन काढल्यानंतर काय राहील, ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. इथून दोन इक्वेशन भेटतात, देअरफॉर x इज इक्वल टू 0 अँड ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. बरोबर आहे. मग मित्रांनो एवढं लक्षात ठेवा. आता पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजेच काय रे, जेव्हा कॉन्स्टंट टर्म नसेल तर ते मित्रांनो पासिंग थ्रू ओरिजिन असतं. काय असतं, पासिंग थ्रू ओरिजिन. लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन काय असतं, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. मित्रांनो जर c ही कॉन्स्टंट टर्म इथं ऍबसेंट असेल, फक्त इन टर्म्स ऑफ x आणि y असेल, व्हेरिएबल मध्ये असेल,
तर ते काय असतं, पासिंग थ्रू ओरिजिन असतं. मग मित्रांनो बघा, या इक्वेशन मध्ये काय रे, कॉन्स्टंट टर्म 0 आहे, म्हणजे फक्त इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय, म्हणजे हे ऑलरेडी काय पासिंग थ्रू ओरिजिन आहे. आणि मित्रांनो एक्स इज इक्वल टू 0 हे कशाचं इक्वेशन आहे, इक्वेशन ऑफ वाय एक्सिस. एक्स इज इक्वल टू 0 हे कशाचं इक्वेशन आहे मित्रांनो, इक्वेशन ऑफ वाय एक्सिस. इक्वेशन ऑफ वाय एक्सिस काय असतं, एक्स इज इक्वल टू 0 हे म्हणजे ऑलरेडी काय असतं, पासिंग थ्रू ओरिजिन असतं. ओके, देअरफॉर above equations are passing through origin. आपल्याला तेच प्रूव्ह करायचंय की पासिंग थ्रू म्हटलंय ना, रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन थ्रू द ओरिजिन. काय, थ्रू द ओरिजिन. अबव इक्वेशन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, केस 1 मधून तर आपलं प्रूव्ह झालं काय रे, पासिंग थ्रू काय, ओरिजिन. आता केस 2 मध्ये मित्रांनो काय, केस 2 बघा, सर केस 1 प्रूव्ह झालं, मग केस 2 कशाला. मित्रांनो इथं दोन केसेस आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत. एक बी इज इक्वल टू 0 आणि एक काय रे, बी इज नॉट इक्वल टू 0. काय, इन 1. काय, एका वेळेस पहिल्या केसमध्ये बी 0 टाकला, दुसऱ्या याच्यात बी 0 टाकायचा नाहीये. मग इथं काय करायचंय बघा, एक स्टेप एक्स्ट्रा करायची, मल्टिप्लाइंग बाय एक्स टू 1. काय रे, इक्वेशन 1 ला कशाने मल्टिप्लाय करायचंय, इक्वेशन 1 ला कशाने मल्टिप्लाय करायचंय, एक्स ने मल्टिप्लाय करायचंय. कशाने, एक्स ने. एक्स ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय राहील मित्र, हे सॉरी बी ने, सॉरी एक्स ने नाही बी ने, मल्टिप्लाइंग बाय बी टू 1. कशाला, बी ने मल्टिप्लाय करायचंय. मग काय येईल, देअरफॉर ए बी एक्स स्क्वेअर. हे पाठच करा मित्रांनो, थेरम स्टेप. सर हे कसं आलं, काय आलं, हे थेरम आहेत. काय, थेरम. ह्या स्टेप लक्षात ठेवायच्या, इथं काही कन्सेप्ट वगैरे नाहीये. ओके, क्लिअर. ए बी एक्स स्क्वेअर प्लस 2hb xy प्लस 2hb xy प्लस बी ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, बी स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग मित्रांनो काय करायचं, हा प्लस इकडे येताना काय करायचं, मायनस करायचं. काय राहील, 2hb xy प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू, हा प्लस ए बी एक्स स्क्वेअर इकडे येताना काय होईल, मायनस ए बी एक्स स्क्वेअर. ओके, केस 2 थोडी अवघड आहे, पण अवघड काही नाही, स्टेप लक्षात ठेवा. आता मित्रांनो मला इथं काय करायचं आहे, परफेक्ट स्क्वेअर बनवायचा आहे. काय, ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग मित्रांनो बघा, जर मी याला पूर्ण बी मानलं, काय, हा बी स्क्वेअर दिसतोय बघा, आपला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो रे, काय, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो मित्रांनो, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे, क्लिअर. मग मित्रांनो इथे मला काय करायचं, परफेक्ट ब्रॅकेट स्क्वेअर. बघा मी याला बी स्क्वेअर, याला पूर्ण बी मानलं, बी वाय ला काय मानलं, बी. ओके, इथं बी वाय काय रे, बी. 2ab ना, म्हणजे ए काय असणार, 2 इथं ऑलरेडी, ए काय असणार, एच एक्स. काय असणार, एच एक्स. बरोबर आहे. मग पहिली टर्म काय, ए स्क्वेअर म्हणजे एच एक्स चा स्क्वेअर, म्हणजे पूर्ण इक्वेशनला काय रे, इकडे इकडे पण आणि इकडे पण कशाने काय ऍड करायचंय, ऍडिंग. काय रे, काय ऍड करायचंय, एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर ऍड करायचंय. बरोबर आहे. तेव्हा हा काय होईल, परफेक्ट स्क्वेअर होईल. बरोबर आहे मित्रांनो. मग काय येईल ते बघा, देअर फोर एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2hb xy प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू, ओके, एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर इकडे पण ऍड केलं तर काही, एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ए बी एक्स स्क्वेअर येईल मित्रांनो असं. मग हा काय रे, कशाचा स्क्वेअर, एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2hb xy, hb xy व्यवस्थित लिहा, 2hb xy. हा कशाचा स्क्वेअर आहे, प्लस बी वाय चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे इज इक्वल टू एच स्क्वेअर एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर काय केलं, इथं कॉमन काढला. मग काय रे, हा कशाचा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ए काय मित्रांनो, एच एक्स, बी काय, बी वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स स्क्वेअर येईल असं. काही डाऊट, ओके.
क्लिअर मित्रांनो? आता बघा, आता काय रे, आता हा प्लस इकडे येताना काय होईल मित्रांनो, मायनस. ओके, हा प्लस इकडे काय येताना काय होईल, मायनस. मग काय येईल मित्रांनो, एच एक्स प्लस बी वाय ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता मित्रांनो इथे बघा, क्लिअर, इथपर्यंत क्लिअर झालं? एकच मिनिट मित्रांनो, चुकलंय का, एकच मिनिट. ऍडिंग एच स्क्वेअर टू बोथ साइड. ओके, एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ए बी एक्स स्क्वेअर काय केला आपण, कॉमन काढला. ओके, एच एक्स प्लस बी वाय ब्रॅकेट स्क्वेअर एक्स स्क्वेअर काय केलाय आपण, कॉमन काढलाय. क्लिअर इथपर्यंत? ओके, मग आता मित्रांनो बघा, आता बघा इकडे लक्ष द्या. हे डायरेक्ट नाही घेतलं तर बघा, आता इकडे लक्ष द्या, हे डायरेक्ट प्लस इकडे मायनस न घेता काय करू, आता इथे स्क्वेअर आहे ना, टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर आहे ना, तर स्क्वेअर रूट घेतला तर मित्रांनो काय येईल, प्लस मायनस मध्ये येईल. बरोबर आहे मित्रांनो, काय येईल, प्लस मायनस मध्ये. म्हणजेच काय मित्रांनो बघा, हे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय घेतल्यानंतर, स्क्वेअर रूट घेतल्यानंतर बघा हे काय येईल, हा याला मी आधी लिहितोय. ओके, याला काय करतोय, आधी लिहितोय, किंवा याला आधी लिहिलं तर काही एच एक्स प्लस बी वाय स्क्वेअर रूट घेतोय ना, स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हा स्क्वेअर कॅन्सल होईल, स्क्वेअर रूट घेतो तेव्हा आन्सर प्लस मायनस मध्ये येतं. बरोबर आहे, हे रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी, एक्स स्क्वेअरचं काय होईल, एक्स होईल, एक्स स्क्वेअरचं काय होईल, एक्स होईल. क्लिअर इथपर्यंत मित्रांनो? स्क्वेअर रूट घ्यायचं राहून गेलं तर इथे लिहा टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, केस टू मोठी मित्रांनो, केस टू काय मोठी, टेकिंग स्क्वेअर. ओके, आता एकदा प्लस इकडे येताना काय होईल, मायनस, आणि मायनस इकडे येताना काय होईल मित्रांनो, प्लस. ओके, तर मग मित्रांनो बघा, एच एक्स प्लस बी वाय. ओके, हा प्लस, याला जर मी प्लस घेतलं इकडे येताना काय होईल, मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इज इक्वल टू 0. बरोबर आहे मित्रांनो? आणि हे एकदा जर मायनस घेतलं, मायनस इकडे येताना काय होईल, प्लस. अँड काय येईल मित्रांनो, एच एक्स प्लस बी वाय, हा इकडे येताना मायनस, मायनस इकडे येताना काय होईल, प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इज इक्वल टू 0 येईल मित्रांनो असं. ओके, मी जर याला ब्रॅकेट नाही टाकलं, हे ब्रॅकेट प्लसच आहे ना, प्लसला कधी ब्रॅकेटमध्ये नाही लिहायचं. ओके, मायनस असेल तर ब्रॅकेटमध्ये. आता मित्रांनो एक्सच्या दोन टर्म दिसतात, ही आणि ही. मग एक्सला जर कॉमन काढलं तर काय येईल मित्रांनो, एच मायनस काय, स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0 येईल असं मित्रांनो. आणि इथं काय येईल, अँड एक्स कॉमन काढलं तर एच प्लस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0. आता मित्रांनो ह्या इक्वेशनला बघायला गेलं तर कॉन्स्टंट टर्म आहे का रे, नाही, फक्त एक्स आणि वाय ची टर्म आहे. हे एक्स सोबत कोइफिशियंट आहे, हे कॉन्स्टंट आहे का, नाही. कॉन्स्टंट आहे का, नाही, हे कोइफिशियंट आहे. ओके, मग इथं कॉन्स्टंट टर्म ऍबसेंट आहे, म्हणजेच काय रे, अबव इक्वेशन्स आर काय, पासिंग थ्रू ओरिजिन. अबव इक्वेशन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन येईल मित्रांनो असं. अबव इक्वेशन्स आर काय मित्रांनो, पासिंग थ्रू ओरिजिन, पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर आहे मित्रांनो. देअरफॉर गिव्हन इक्वेशन कोणतं रे, एक्स स्क्वेअर, हे शेवटी परत लिहून टाका. गिव्हन इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे जसं दिलेलं क्वेश्चन मध्ये लिहून टाका. रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन, रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन थ्रू द ओरिजिन, हेन्स प्रूव्ह, हे शेवटी लिहून टाका, हेन्स प्रूव्ह.
बघा मित्रांनो, परत सांगतो, हा थेअरी क्वेश्चन आहे म्हणून थोडा किचकट आहे. बघा इक्वेशन लिहून टाकायचं. दोन केसेस आहे, एक बी इज इक्वल टू 0 आणि एक बी इज नॉट इक्वल टू 0. बी इज इक्वल टू 0 खूप सोपं आहे. बी 0 टाकल्यानंतर हे इक्वेशन एक्स कॉमन काढलं, दोन इक्वेशन येतात. काय रे, पासिंग थ्रू ओरिजिन हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग जेव्हा कॉन्स्टंट टर्म नसेल ते पासिंग थ्रू ओरिजिन आहे. मग हे काय रे, ऑलरेडी कॉन्स्टंट टर्म नाही, पासिंग थ्रू ओरिजिन आहे. यांना ही ऑलरेडी काय इक्वेशन ऑफ वाय एक्सेस आहे, पासिंग थ्रू ओरिजिन आहे. ओके, केस 2 मध्ये काय, बी इज नॉट इक्वल टू 0. मग पहिली स्टेप काय, मल्टिप्लाइंग बाय बी, हे लक्षात ठेवायचं आहे. बी ने मल्टिप्लाय केलं, ही पहिली टर्म इकडे साईल नेली, याला परफेक्ट स्क्वेअर बनवला, मग ऍड एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके, मग ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट घेतला, एकदा प्लस एकदा मायनस. मग हे इकडे येताना एक्स आणि वाय मध्ये इक्वेशन आले. ओके मित्रांनो, एक्स अँड वाय म्हणजेच काय, कॉन्स्टंट टर्म आहे का नाही, म्हणजेच काय, पासिंग थ्रू ओरिजिन आहे. समजलं? अशा प्रकारे मित्रांनो पेअर ऑफ लाईन्स वरती किती, दोन क्वेश्चन्स, दोन थेरम आहेत. किती थेरम आहेत टोटल, दोन थेरम येईल मित्रांनो. काही डाऊट, जायचं पुढे? ओके, आता पुढचं चॅप्टर मित्रांनो वेक्टर वरती घेऊया आपण. कशावरती, वेक्टर वरती. कशावरती, वेक्टर वरती. मग आता बघा वेक्टर वरचे थेरम. ओके, वेक्टर वरचे थेरम. ओके, आता वेक्टर वरती कोणकोणते आपल्याला थेरम विचारलेत बघूया आपण. हे दोन थेरम रट्टा झाले, डायरेक्ट तोंड पाठ करा मित्रांनो. थेरम काय करायचे असतात, डायरेक्ट पाठ करायचे असतात. काय करायचे असतात, पाठ करायचे असतात. काय करायचे असतात, पाठ करायचे असतात. एवढं लक्षात ठेवा. बघा वेक्टर वरती कोणता थेरम आपल्याला इथं विचारलेला आहे. बघा पहिला, एकच मिनिट, म्हणजे कसं विचारलेलं ते मी तुम्हाला लिहून देतो, म्हणजे तुम्हाला काय सोपं होऊन जाईल. ओके, बघा काय कसं दिलेलं असतं मित्रांनो. ओके, पहिला थेरम, टू नॉन झिरो वेक्टर्स, टू नॉन झिरो वेक्टर्स, नॉन झिरो वेक्टर्स a bar and b bar are collinear. A bar and b bar are collinear. Are collinear if and only if and only if. ओके, हे तिरकं चाललंय मित्रांनो. ओके, if and only if, if and only if there exist scalars, there exist scalars m and n, m and n, at least one of them, at least one of them, one of them is non-zero, is non-zero, such that ma bar plus nb bar is equal to 0 bar. काय मित्रांनो, बघा याचा अर्थ काय होतो. ओके, काय रे, ए बार आणि बी बार काय रे, आर कोलिनियर वेक्टर्स आहेत. काय, टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार बी बार काय, आर कोलिनियर आहे. ओके, आणि इफ अँड ओनली इफ देर एक्झिस्ट स्केलर एम एन एम, ऍटलिस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो सच दॅट. म्हणजे मित्रांनो हे कोलिनियर असतील तर आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. आणि इफ अँड ओनली इफ म्हणजे काय रे, उलट पण प्रूव्ह करायचंय आपल्याला. काय,
हे कोलिनियर घेऊन हे प्रूव्ह करायचं आणि हे इक्वेशन घेऊन ते आपल्याला कोलिनियर दाखवायचे. म्हणजे आपल्याला सरळ पण प्रूव्ह करायचंय आणि उलट पण प्रूव्ह करायचंय. जेव्हा इफ अँड ओनली इफ असेल तेव्हा मित्रांनो काय सरळ पण आणि उलट पण आपल्याला काय प्रूव्ह करायचंय. मग मित्रांनो बघा आता काय काय इफ इफ ए बार अँड बी बार आर कोलिनियर वेक्टर्स आर कोलिनियर वेक्टर्स काय रे ए बार आणि बी बार जर कोलिनियर वेक्टर्स असतील तर काय रे काय कोलिनियरची कंडिशन काय असतं रे काय रे पहिला जो आहे तो दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल असतो. म्हणजेच काय रे देअरफॉर ए बार इज स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. देअरफॉर कोलिनियरची कंडिशन काय असतील जर ते दोघं कोलिनियर असतील तर पहिला दुसऱ्याचा काय असतो स्केलर मल्टिपल असतो. स्केलर म्हणजे काय रे एक कॉन्स्टंट स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. म्हणजेच काय देअरफॉर ए बार इज इक्वल टू लॅम्बडा बी बार. लॅम्बडा काय इथं स्केलर म्हणजे ए बार काय स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. लॅम्बडा इज स्केलर. ओके क्लिअर मित्रांनो. आता हा प्लस इकडे येताना काय होईल मायनस. देअरफॉर ए बार मायनस लॅम्बडा बी बार इज इक्वल टू 0. ओके मग मित्रांनो आपल्याला हे इक्वेशन मानायचंय. मग आता इथं पुट ए बारचा कोएफिशियंट काय रे 1. 1 इज इक्वल टू यम. इथे इक्वेशन मध्ये यम आहे ना अँड सोपं आहे बघा. अँड मायनस लॅम्बडा इज इक्वल टू यन. ओके पुट 1 इज इक्वल टू यम अँड मायनस लॅम्बडा इज इक्वल टू यन इन 1. ओके इन 1. देअरफॉर सोपं आहे बघा ऑलरेडी. मग येऊन गेलं ते एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0. झालं का प्रूफ. बघा कोलिनियर ऑलरेडी दिले. कोलिनियर म्हणजेच काय पहिला दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल असतो. इक्वेशन लिहिलं लॅम्बडा काय स्केलर. मी जसं लॅम्बडा घेतलं तुम्ही काही घेऊ शकता कॉन्स्टंट. ओके पण लॅम्बडा आपण जनरली वापरतो. ए बार इज लॅम्बडा बी बार प्लस इकडे येताना काय होईल मायनस. ओके मग आपल्याला हे पाहिजे होतं म्हणून काय ए बारचा कोएफिशियंट इथं काय 1 काही नाही म्हणजे 1. 1 इज इक्वल टू एम आणि मायनस लॅम्बडा इज इक्वल टू एन. ते काय केलं सबस्टिट्यूट केलं. आलं इक्वेशन. ओके आता सरळ तर प्रूव्ह केलं आपल्याला. इफ अँड ओनली इफ पण म्हटलंय म्हणजे काय रे कॉन्व्हर्सली पण आपल्याला काय उलट. कॉन्व्हर्सली म्हणजे काय रे उलट पण आपल्याला काय प्रूव्ह करायचंय. म्हणजेच काय कॉन्व्हर्सली एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0. बरोबर आहे मित्रांनो. हा प्लस इकडे येताना काय होईल मायनस. प्लस इकडे येताना काय होईल मायनस. देअरफॉर एम ए बार इज इक्वल टू काय येईल मायनस एन बी बार. एम ए बार इज इक्वल टू काय येईल मायनस एन बी बार. बरोबर आहे. हा इकडे येताना काय होईल मित्रांनो डिवाइड. काय होईल डिवाइड. देअरफॉर ए बार इज इक्वल टू काय होईल मायनस एन अपॉन एम इंटू बी बार. ओके क्लिअर. हा काय रे मायनस एन अपॉन एक काय इथं कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट. मग यालाच जर मी लॅम्बडा घेतलं देअरफॉर ए बार इज इक्वल टू लॅम्बडा बी बार वेअर लॅम्बडा इज इक्वल टू मायनस एन अपॉन एम वेअर लॅम्बडा इज इक्वल टू मायनस एन अपॉन एम. बरोबर आहे मित्रांनो. आता हे काय रे स्केलर मल्टिपलचं इक्वेशन. देअरफॉर ए बार इज स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. देअरफॉर ए बार इज स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. बरोबर मित्रांनो स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. ए बार इज स्केलर मल्टिपल ऑफ बी बार ही कशाची प्रॉपर्टी रे कोलिनियरची. देअरफॉर ए बार अँड बी बार आर कोलिनियर वेक्टर्स. बस एवढं आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. देअरफॉर ए बार अँड बी बार आर कोलिनियर वेक्टर्स. हेन्स प्रूव्ह. सोपं आहे मित्रांनो एकदम सोपं आहे बघा. ओके काय केलं बघा काय दिलेलं आहे आपल्याला बघा. ए बार बी बार कोलिनियर आहे. जर ते कोलिनियर असतील तर आपल्याला हे इक्वेशन प्रूव्ह करायचंय आणि जर हे इक्वेशन असेल तर आपल्याला ते ए बार बी बार कोलिनियर. इथं इफ अँड ओनली इफ टाकलंय म्हणजे जर हे असेल तर हे आणि हे असेल तर ते म्हणजे उलट पण आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग काय रे ए बार बी बार कोलिनियर आहे तर कोलिनियरची कंडिशन काय असते रे पहिला दुसऱ्याचा काय असतो स्केलर मल्टिपल. ओके हा प्लस इकडे येताना मायनस. मग आपल्याला असं इक्वेशन बनवायचं होतं. ए बारचं कोएफिशियंट काय इथं 1 इज इक्वल टू एम आणि मायनस लॅम्बडा इज इक्वल टू एन. सबस्टिट्यूट केलं इक्वेशन भेटलं. सरळ प्रूव्ह करून झालं. आता उलट म्हणून कॉन्व्हर्सली
इक्वेशन घेतला, हा प्लस इकडे येताना मायनस होईल, हा यम इकडे येताना डिवाइड, हा काय रे एक कॉन्स्टंट, त्याला लॅमडाने डिनोट केलं. मग काय ए बार इज इक्वल टू लॅमडा बी बार, हे कशाचं इक्वेशन आहे, स्केलर मल्टिपलचं. स्केलर मल्टिपल म्हणजेच काय रे, कोलिनियर वेक्टर्स. झालं प्रूव्ह. ओके, हा वेक्टर मधला पहिला आपला थेरम. ओके, आपण बऱ्याच वेळेस मित्रांनो काय आपल्याला एक्झाम मध्ये काय केलेलं आहे, विचारलाय. ओके, जायचं पुढे. आता पुढचा थेरम काय विचारलाय बघा आपल्याला. एक काम करूया मित्रांनो, आता काय आपण काही थेरम काय पुढच्या लेक्चर मध्ये घेऊया. सर्व एकाच वेळेस तुमच्या म्हणजे डोक्यावरून जाईल. तर काय करूया मित्रांनो, आपण आता अजून काही थेरम मॅथ्स वनचे जे राहिले ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊया. आपण याच्यावरती 2 ते 3 व्हिडिओ घेऊया, जेणेकरून ते काय तुम्हाला थोडं थोडं दिलं तर ऑटोमॅटिक लक्षात राहील. ओके, क्लिअर. मग पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय करूया, आधी अजून काही थेरम काय करूया मित्रांनो, प्रूव्ह करूया. ओके, तर मित्रांनो हे क्वेश्चन फिक्स येणार आहे, हे डायरेक्ट रट्टा मारून जा. काय आपण काय केलं बघा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन वरचे 2 थेरम प्रूव्ह केले, वेक्टर वरचा एक प्रूव्ह केला. ओके, या लेक्चर मध्ये. पुढच्या लेक्चर मधले वेक्टर वरचे रिमेनिंग थेरम प्रूव्ह करूया आणि नंतर मग ट्रिग्नोमेट्री वरती प्रूव्ह करूया. मित्रांनो मॅथ्स 1 मध्ये 14 मार्काला आपल्याला थेरम विचारणार आहे, तर हे हातातले मार्क आहे, हे आपल्याला घालवायचे नाही. तसंच मॅथ्स 2 मध्ये देखील 14 मार्काचे. ओके मित्रांनो, जवळजवळ हे 27-28 मार्काचे आपल्याला काय तोंडपाठ करायचंय, तोंडपाठ. मित्रांनो हे जर तुम्ही जसं तसं उतरून आले तर हे डायरेक्ट काय रे, आउट ऑफ 80 तुमचे जाय जवळजवळ 25 मार्काचं काय म्हणजे जवळजवळ 30 ते 35% तुमचे थेरम देऊन जातं. ओके क्लिअर. आणि बाकीचे 16 मार्काचे MCQ म्हणजेच मित्रांनो 50% काम इथंच होऊन जातं तुमचं. ओके क्लिअर. तर मित्रांनो स्ट्रॅटेजी ही सिंपल ठेवा, नक्कीच काय तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर देईल. ओके, लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि कमेंट तो बनता आहे. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.